मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व ऐतिहासिक अशी एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत. अखेर शेतकऱ्यांचा तो सोन्याचा दिवस उजाडला आहे, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. दीर्घकाळापासून कांद्याचे दर पडले होते, शेतकरी अडचणीत आले होते, मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नव्हता. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. कांद्याचे भाव थेट 3,000 रुपयांवर पोचले आहेत. हा दर ऐकताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शेतकरी म्हणत आहेत की आज खरोखरच आमच्या मेहनतीचं चीज झालं. 2 ते 3 हंगाम तोट्यात गेले. अनेक वेळा कांदा शेतातच कुजून टाकावा लागला. बाजार समित्यात भाव 500-600 रुपयांपेक्षा वरच मिळत नव्हता. पण आज 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास परत जागा झाला आहे. गेल्या काही महिन्यात बाजारात कांद्याचा पुरवठा जरी होत होता, तरी दर मात्र पडलेलेच होते. काही वेळा मजुरी, वाहतूक आणि खर्च वजा करता शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नव्हते. पण अचानक दर वाढल्याने बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव या ठिकाणच्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला 3,000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. काही ठिकाणी तर उत्तम दर्जाच्या कांद्याला 3,100 रुपयांपर्यंत दर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. बाजारपेठेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणायला सुरुवात केली आहे. या दरवाढीमागे अनेक कारणं आहेत. सर्वप्रथम पाहिलं तर हवामान बदलामुळे कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. अतिपावसामुळे काही भागात कांदा सडून गेला, तर उष्णतेमुळे काही ठिकाणी पीक नीट येऊच शकलं नाही. दुसरं म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये अपेक्षित उत्पादन झालं नाही. तिसरं कारण म्हणजे निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याला मोठी मागणी असल्याने निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची टंचाई जाणवली आणि भाव वाढले. याशिवाय साठवणुकीदरम्यान खराब झालेला कांदाही मोठ्या प्रमाणात नष्ट झाला. या सगळ्या कारणांची बेरीज झाली आणि कांदा भाव 3,000 रुपयांवर गेला. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अतिशय आनंदाची आहे, पण ग्राहकांसाठी मात्र अडचणीची आहे. कारण किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 50 ते 60 रुपयांपर्यंत झेपावला आहे. घराघरात रोजच्या जेवणात कांदा वापरला जातो, त्यामुळे गृहिणींच्या खर्चावर याचा थेट परिणाम होत आहे. शेतकरी म्हणत आहेत की आम्ही अनेक वर्ष तोट्यात कांदा विकला, आज भाव वाढले आहेत तर त्याचा फायदा आम्हाला होऊ द्या. तर ग्राहक मात्र नाराज आहेत, कारण त्यांच्या खिशाला चटका बसू लागला आहे. सरकारसाठी ही परिस्थिती दोन्ही टोकांनी अवघड आहे. एका बाजूला शेतकऱ्यांना भाव मिळाल्याने त्यांना दिलासा द्यायचा आहे, तर दुसऱ्या बाजूला महागाई वाढू नये याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. कांद्याचे दर वाढले की महागाई निर्देशांकावर थेट परिणाम होतो. त्यामुळे सरकार आयात करण्याचा विचार करू शकते किंवा निर्यातीवर काही प्रमाणात निर्बंध लागू करू शकते. पण शेतकरी संघटनांचा ठाम आग्रह आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत असताना त्यात हस्तक्षेप करू नये. कारण शेतकरी अनेक वर्ष तोटा सहन करत आहेत. आता दर वाढले आहेत तर त्यांनी त्याचा फायदा घ्यायलाच हवा. बाजार तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात कांद्याचे दर अजून वाढू शकतात. जर हवामानाचा अडथळा आला किंवा उत्पादन आणखी घटलं तर भाव 3,500 ते 4,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. पण जर मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आला तर भाव स्थिर राहतील किंवा किंचित कमी होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा विकताना नियोजन करणं आवश्यक आहे. अचानक सर्व कांदा बाजारात आणला तर भाव परत घसरण्याची शक्यता आहे. आजच्या या कांदा भाव वाढीमुळे शेतकऱ्यांच्या घरात आनंद साजरा होत आहे. मेहनतीला योग्य न्याय मिळत आहे. 2-3 वर्ष आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळतोय. पण हाच दर किती दिवस टिकतो आणि सरकार पुढे काय निर्णय घेते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. तरी सुद्धा आजचा दिवस शेतकऱ्यांच्या इतिहासात नक्कीच सोन्याचा दिवस म्हणून नोंदवला जाईल.